अजित पवार असं म्हटले की त्यांचा जो साडी घालून विमानातून प्रवास करणार, मी असं काही बोललो नाही. आणि दुसरा विषय आता जर हे सिद्ध करून दाखवलं तर मी राजकारण सोडेल असं ते म्हणतात. नाहीतर जे त्यांना बघून घेईल. काय बघून घेणार अजित दादा? आरोप करणाऱ्यांना अक्कल नाही असं देखील ते बोलले. मी आरोप करतो, काय बघून घ्यायचं बघून घ्या. अजित दादांनी दिल्लीमध्ये पत्रकारांसमोर कबूल केलेलं आहे. एखाद्या दुसऱ्या माणसानं चुकीच्या नावाने प्रवास केला असता, सरकारने काय केलं असतं? स्वतः अजितदादा कबूल करतायत. माझं म्हणणं, अजितदादाचं वर्षभराच्या प्रवासाचं डिटेल्स काढा. चुकीच्या नावानं खोट्या नावानं गेले असेल तर कारवाई करा. दुसरा माणूस गेला असता तर काय झालं असतं? सरकारने काय कारवाई केली असती? लाज वाटत नाही? समर्थन करता अशा गोष्टीचं? चुकीच्या नावानं जा ना, उघड माथ्यानं जा ना. मराठा माणूस आहे ना अजितदादा, असं उघड माथ्यानं जा ना. अमित शहाला भेटा, नाही तर नरेंद्र मोदीला भेटा, नाही तर अन्य कोणाला भेटा ना, दम असेल तर. चोरून लपून का भेटता? आणि तुम्हीच कबूल केलं, मी मास्क लावून जायचो, मी टोपी घालून जायचो. मला असं वाटतं कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा धोकादायक आहे की अशा पद्धतीनं खोटं नाव धारण करून, नावाचं शॉर्टलिस्ट करून, मी तर म्हणेल, मी तर त्या कोणत्या कोणत्या विमानानं प्रवास केला त्याचा, त्या विमान कंपन्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अशा शॉर्ट नावामध्ये देत नाही, विमान कंपन्यांनी पूर्ण नाव बघितलं पाहिजे. उद्या कोणी सांगेल ए दानवे, बी दानवे, हा ए पवार, एस सी पवार, असं थोडी जमणार आहे. मग एखादा जाईल बी डी कसाब, चालेल का? मग खरं तर मला असं वाटतं लाज नसल्यासारखं समर्थन करताय. माझं म्हणणं, या सगळ्या विमान तिकीट सगळे काढले पाहिजे, विमान कंपन्यावर कारवाई केली पाहिजे, जो प्रवास करतो त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली. सामान्य माणसाने असं केलं असतं काय केलं असतं पोलिसांनी? हा माझा प्रश्न आहे.